जय हिंद टू ऑल. सध्याचा सर्वात पॉप्युलर टॉपिक टायटन सबमर्सिबल नॉट सबमरीन. हे टायटन सबमर्सिबल जे आहे आणि टायटॅनिक शिप आहे. सोबत जसं टायटन सबमर्सिबल आहे तसंच भारताचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजी आणि इस्रोनी ज्या 2024 मध्ये त्याची टेस्ट होणार आहे त्याचं नाव आहे मत्स्य 6000. मत्स्य 6000. ठीक आहे. सोबतच जे आहे टायटन सबमर्सिबल का बुडलं, कशामुळे बुडलं, त्याचे काय टेक्निकल रिझन्स होते, त्या संबंधित जे आहे UPSC MPSC अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला काय काय प्रश्न येऊ शकतात या अनुषंगाने आपण जे आहे त्याचं सखोल चिंतन आज करणार आहे. तर सर्वप्रथम जे आहे तर टायटन सबमर्सिबल हे सबमरीन नाही आहे, हे सबमर्सिबल आहे. जसं भारताचं जे आहे सबमरीन आहे अरियन, न्यूक्लिअर पॉवर ऑपरेटेड सबमरीन आहे अरियन. तर ते सबमरीन आहे. सबमरीन पूर्णपणे इंडिपेंडंट असते, कशावर डिपेंड राहायची गरज नसते. ते स्वतःच जे आहे समुद्राच्या जे आहे खाली जातं आणि स्वतःच काय होतं वर येतं. परंतु हे जे टायटन सबमर्सिबल आहे हे टायटन सबमर्सिबल आहे. जे टायटन सबमर्सिबल जेव्हा खाली जातं, ठीक आहे, हे असं याचा शेप असा आहे टायटन सबमर्सिबल. तर याच्या कनेक्टिव्हिटीसाठी वर एक व्हेसल असते किंवा एक बोट असते. ठीक आहे. तर या बोटचं जे नाव आहे याचं नाव आहे टायटन. टायटन सबमर्सिबल याचं नाव आहे प्रिन्स पोलर. हे जे वर व्हेसल जे होतं टायटनचं त्याचं नाव काय होतं प्रिन्स पोलर नाव होतं, हे लक्षात घ्या. आणि हे कुठे जाणार होतं, हे टायटॅनिक जी शिप होती जे 1912 14 एप्रिलला रात्री जे आहे जवळपास 11:30च्या सुमारास जे आहे जो ऍक्सिडेंट झाला की हे टायटॅनिक शिप जे आहे ही ब्रिटिश शिप होती. ब्रिटिश ही जी आहे साऊथ हॅम्प्टन, हे बघा UK मध्ये इथं ज्या इंग्लंडमध्ये साऊथ हॅम्प्टन इथलं क्वीन्स टाउन आहे, इथून जी आहे कुठे चालली होती न्यूयॉर्कला चालली होती. आणि ही जात असताना नॉर्थ अटलांटिक ओशियन जो अतिशय थंड भाग आहे, म्हणजे जे आहे हा समशीतोष्ण भाग आहे, टेम्परेट एरिया, बरोबर जे आहे कॅनडा, तर कॅनडाचं हे जे आहे न्यू फाउंडलँड म्हणून प्रोव्हिन्स आहे, स्टेट आहे न्यू फाउंडलँड. इथं सेंट जॉन्स येतं, सेंट जॉन्स. ठीक आहे. तिथून जवळपास एक 600 किलोमीटर ते 700 किलोमीटरच्या जवळपास या भागात हा ऍक्सिडेंट झालेला आहे टायटॅनिक शिपचा. तर तिथं जी आहे जी एक आईसबर्ग्स होतं. ठीक आहे. आता समुद्रामध्ये कसे असतात खालून जे आहे गुयाट्स असतात, असे समुद्राचं जे बॉटम जर आपण बघितलं तर जे आहे तुम्हाला असं लगेच लक्षात येईल की समुद्राचं हे बॉटम आहे. समुद्राच्या बॉटम मध्ये आता हे असे जे आहे असे काय असतात, असे गुयाट्स असतात. जे सी लेवलच्या खाली जे असतात ते गुयाट्स असतात आणि सी लेवलच्या वर आले असतात त्याला सी माउंट म्हणतात. मग ते वर दिले म्हणजे सी लेवलच्या वर आले की मग त्याला आपण आयलंड वगैरे असं बेट वगैरे असं म्हणतो. तर जे आहे तर मोठ्या प्रमाणात जे आहे आईसबर्ग्स त्या प्रमाणात तिथे जास्त आहे. आणि जेव्हा ही शिप त्या आईसबर्गच्या एरियामध्ये गेली, आता इथं प्रश्न कसा आहे, ठीक आहे, की हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे या भागामध्ये इथं, ठीक आहे, हा कॅनडाच्या पूर्वेला आहे आणि USAच्या पूर्वेला, USAच्या नॉर्थ ईस्ट मध्ये येतं पण कॅनडाच्या पूर्वेला येतं इथं या भागात. तर या भागात जे ना इथं थंड भाग आहे आणि इथं सारखे जे आहे, आता इथं एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, इथं हे ज्यांना इथं थंड सागरी प्रवाह येतात, हे सारखं हे इथलं समुद्र जे उत्तर ध्रुवावरचं जे थंड पाणी आहे हे सर्व थंड समुद्राचं पाणी खाली येतं, त्याला सागरी प्रवाह म्हणतात, थंड सागरी प्रवाह. त्याचं नाव आहे लॅब्राडॉर. त्याचं नाव काय लॅब्राडॉर आहे, लॅब्राडॉर. त्यामुळे इथं टेम्परेचर खूप कमी असतं. मग आता जेव्हा टायटॅनिक जी शिप आहे, ठीक आहे, टायटॅनिक शिप याचाही ऍक्सिडेंट का झाला, कारण की ज्या आईसबर्गला जेव्हा ते धडकलं तेव्हा ते एक अतिशय टेम्परेचर कमी झालं. आता जे आहे टेम्परेचर कमी झालं काय प्रश्न असतो, हे बघा आता ही सी लेवल आहे, समुद्रात जे आहे जेव्हा खाली जातो आपण, ठीक आहे, मी याची एक आकृती इथे दिलेली आहे की हे दोन्ही ऍक्सिडेंट याचा संबंध डायरेक्ट या कन्सेप्टशी आहे. आता हे बघा, आता जसजसं आपण समुद्रात खाली जातो तर हे टेम्परेचर कमी होतं. आता हे बघा ही लाल रेषा जी आहे ही ट्रॉपिकल एरियातली असते, म्हणजे उष्णकटिबंध, त्याच्यावरचा एरिया असतो टेम्परेट आणि हा असतो ध्रुव. ठीक आहे. आता टेम्परेट एरिया आणि कोणताही एरिया असो तर पृथ्वी सी लेवल मध्ये कसं असतं की जेव्हा सी लेवलला टेम्परेचर जे आहे सुरुवातीला थोडंसं वाढतं, नंतर वेगानं काय होतं कमी होतं, नंतर हळूहळू काय होतं कमी होतं. म्हणजे साधारणतः टेम्परेचर खाली जाताना काय होतं कमी होतं, तापमान कमी होतं. मग आता बघा ऐका, तापमान काय होते कमी होते म्हणजे थंड होत जाते. आणि दुसरा महत्त्वाचं जे आहे दाब काय होतो वाढतो. जे प्रेशर आहे समुद्राच्या पाण्याचं जे प्रेशर आहे जसं खाली जातो ट्रिमेंडस वाढते, ट्रिमेंडस वाढते, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की जर समजा सी लेवल जे असते ना इथे एक स्टँडर्ड प्रेशर असते, त्याला आपण काय म्हणतो 1 ऍटमॉस्फिअर किंवा 1 बार किंवा
1325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं एक ऍटमॉस्फिअर प्रेशर घ्या. ठीक आहे. आता 10 मीटरला आत गेले तुम्ही, 10 मीटरला, तर हे दुप्पट होतं. म्हणजे इथे एक ऍटमॉस्फिअर असेल, इथं काय असेल 2 ऍटमॉस्फिअर. 20 मीटर जर आत गेले तर 3 ऍटमॉस्फिअर. म्हणजे 10 मीटर जरी आत गेले तर सी लेवलला जेवढं प्रेशर आहे त्याच्यात दुप्पट प्रेशर होतं. म्हणजे बघा कसं आहे की काय, ही जी शिप आहे, ठीक आहे, सॉरी ही जी सबमर्सिबल आहे त्याचा शेप असा दिला, हे सर्वात मोठी चूक झाली. ठीक आहे. तर शेप जे आहे हा अनइव्हन होता, सारखा नव्हता. जनरली सबमर्सिबलचे शिप कसे असतात, असे स्पेरिकल असतं. म्हणजे भारतात जे मत्स्य 6000 जे आहे, मत्स्य 6000 हे सेम सबमर्सिबल आहे. जे 6000 नाव का दिलं आहे, ते 6000 मीटर पर्यंत काय करू शकते, जाऊ शकते समुद्राच्या खाली. 6000 मीटर. पण समुद्राची डेप्थ किती आहे, खूप जास्त आहे. वेगवेगळ्या समुद्राची वेगळी डेप्थ आहे. म्हणजे अटलांटिक ओशन जरी घेतला, अटलांटिक ओशन, तर अटलांटिक ओशनमध्ये सर्वात डीपेस्ट पॉईंट आहे प्युर्टो रिको, 8848 मीटर आहे. 8848 मीटर. आणि टायटॅनिक शिपचा जो ऍक्सिडेंट झालेला आहे, तर ते जे तिथलं जे बॉटम आहे, तिथली जी डेप्थ आहे ती आहे 3800 मीटर. किती आहे, 3800, 38 म्हणजे 3800 मीटर. आणि टायटनची जी कॅपॅसिटी आहे ती 4000 मीटर आहे. आपलं जे मत्स्य जे आहे ते 6000 मीटर पर्यंत आहे. जे आपण जे चेन्नईची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी आणि इस्रो दोघं मिळून डेव्हलप करत आहे, जे 2024 मध्ये त्याची टेस्ट होणार आहे, त्याचं नाव काय, मत्स्य 6000. आणि ते स्पेरिकल आहे. परंतु याची जी बॉडी आहे, इथं कार्बनचं केसिंग आहे. आणि हा जो इकडचा जो भाग आहे हा टिटॅनियमचा आहे. कशाचा आहे, टिटॅनियम. हे दोन मटेरियल खूप महत्वाचे आहे. आता आपलं जे आहे मत्स्य 6000, म्हणजे हे लेसन, म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण शिकणं महत्वाचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे टायटन जे शिप आहे ना, टायटन जे सबमर्सिबलचा जो आता एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे प्रेशर वाढत गेलं आणि ते असं इम्प्लोड झालं, म्हणजे आतून बाहेर. ठीक आहे, बाहेरून आत, सॉरी, इम्प्लोजन बाहेरून आत होत असते आणि एक्सप्लोजन आतून बाहेर होत असते. एक्सप्लोजन म्हणजे एक्सटर्नल आणि इम्प्लोजन म्हणजे इंटरनल. म्हणजे प्रेशर असं वाढत गेलं. हे टायटॅनियम आणि जे कार्बन जे मटेरियल आहे, याचं जसं याच्यावरचं प्रेशर वाढत गेलं तसं याचं टेम्परेचर सुद्धा कमी झालं. आणि टेम्परेचर कमी झालं तर काय होत असते, त्याचा हार्डनेस वाढते. हार्डनेस वाढला का त्याचा ब्रिटलनेस म्हणजे ढिसूळपणा काय होते, वाढते. म्हणजे तुटण्याची शक्यता काय असते, जास्त. हार्ड गोष्टी जे खूप हार्ड असतात ना, ते लवकर तुटू शकतात. पण जे असे डक्टाईल असतात, म्हणजे इलॅस्टिसिटी काय असते, जास्त असते, ते लवकर तुटत नाही. तर हे काय होतं, टेम्परेचर कमी होत गेलं, थंड होत गेलं, तर हार्डनेस वाढते, ब्रिटलनेस काय होते, वाढते. आणि त्याची डक्टिलिटी किंवा इलॅस्टिसिटी जी असते ना, ठीक आहे, इलॅस्टिसिटी डक्टिलिटी ती काय होते, कमी होते. सॉरी, काय होते, कमी होते. डक्टिलिटी इलॅस्टिसिटी काय होते, कमी होते. आणि हे टिटॅनियममध्ये, कार्बनमध्ये आपल्याला जास्त ऑब्झर्व झालं. म्हणजे टिटॅनियम हे मटेरियल जे आहे, आता बघा, टिटॅनियम हे फायटर प्लेन्स, ज्या एअरक्राफ्ट वगैरे यासाठी डिझाईन केला आहे. पण ते हाय टेम्परेचरला खूप चांगलं काम करते टिटॅनियम. ठीक आहे. जसं टेम्परेचर कमी होत जाते आणि 20च्या खाली व्हायला लागलं की त्याच्या प्रॉपर्टीज काय होतात, बदलायला लागतात. त्याची इलॅस्टिसिटी काय होते, कमी होते. हे गोष्ट लक्षात घ्या. मग काय झालं इथं की आता आपलं हे स्पेरिकल आहे, आपला शेप बरोबर आहे, पण आपण मटेरियल कोणतं यूज करणार आहे, टायटॅनियमचं मटेरियल यूज करणार आहे. त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल याचा. ठीक आहे ना. आपल्या याच्यामध्ये किती जे आहे पॅसेंजर जाणार आहे, 3 लोक जाणार आहे समुद्राचं एक्सप्लोरेशन करण्यासाठी वगैरे. याच्यात किती होते, 5 होते. ठीक आहे. याचा शेप जे असा आहे, आता बघा शेपचा काय संबंध असते. आता कसं असतं, प्रेशर इज इक्वल टू काय असते, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, एरिया जर वाढला तर प्रेशर काय होतं, कमी होतं. आणि एरिया कमी झाला तर प्रेशर काय होतं, वाढतं. ठीक आहे. एरियाचा खूप संबंध असतो. आता स्पेरिकल जर शेप असला तर सर्व बाजूला प्रेशर काय होते, इक्वली काय होते, डिस्ट्रीब्यूट होते. त्यामुळे प्रेशर कमी होण्यास मदत होते. का स्पियर हा सर्वात कमी एरिया काय करतो, कॅप्चर करतो स्पियर. आता याचा शेप कसा आहे, इथं कमी आहे, इथं जास्त आहे, इथं असं निमुळता होत गेलेला आहे. इथं एरिया काय, इथं एरिया खूप कमी आहे. त्यामुळे इथं प्रेशर काय होईल, वाढेल. पहिले हा भाग चपल आणि त्याचं प्रेशर सर्वात जास्त असेल. ठीक आहे. म्हणजे ते असं काय झालं, बाहेरून काय झालं, असा प्रेस झाला, कॉम्प्रेस झाला आणि मग नंतर काय झालं, इम्प्लोजन झालं असं. आणि ते मग त्याचं कनेक्शन तुटलं. आणि त्यानंतर जे आहे वरची जी व्हेसल होती, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, प्रिन्स पोलर, तर कम्युनिकेशन तुटल्यानंतर काही प्रश्नच नाही राहिला. परंतु एक गोष्ट लक्षात असते की मला एक समजत नाही की जसं मोठमोठे फायटर प्लेन्स जे असतात किंवा जे आहे सिव्हिलियन प्लेन्स असतात, त्यात ब्लॅक बॉक्स असते. ब्लॅक बॉक्स असं जे आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असते, ते पूर्ण त्या प्लेनच्या सर्व गोष्टी रेकॉर्ड करते. आणि इव्हन ऍक्सिडेंट जर झाला तर आपल्याला ते ब्लॅक बॉक्स पटकन डिटेक्ट करता येते की ते एक्झॅक्ट कुठं आहे. तर असा इथं ब्लॅक बॉक्स जे आहे असण्याची गरज होती, पण सेफ्टी मेजर्स इथं काय केले, कम्प्लिटली निग्लेक्ट केले. तर आपल्या मत्स्य 6000 मध्ये ब्लॅक बॉक्स नेण्याची गरज काय, जास्त. ठीक आहे. ब्लॅक बॉक्स असतो त्यामुळे डिटेक्ट करणं सोपं होऊन जाते. ठीक आहे. मग आता इथं गोष्ट लक्षात घ्या, तर हे जे टायटॅनियम जे आहे इथं प्रॉपर्टीज काय होतात, बदलतात. म्हणून हा एक कन्सेप्ट इथं काय लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता इथं आपण एक गोष्ट लक्षात घ्या की 1912ला जेव्हा टायटॅनिक शिपचा जे ऍक्सिडेंट झाला ना, तर लगेच जगात मग 1914 मध्ये सोलास नावाचे नियम आले. 1914 मध्ये सोलास,
ठीक आहे. सोलास, तर सोलास नियम, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन द सेफ्टी ऑफ लाईफ ॲट सी, असा अर्थ आहे. 1914 आहे आणि हेच कन्व्हेन्शन अजूनही सुरू आहे. ठीक आहे. टायटॅनिक शिपमुळे तो इश्यू झाला. म्हणून जगात जेव्हा ॲक्सिडेंट होतात तसं दुर्दैवी घटना होऊ नये, पण झाल्यानंतर जे आहे जग जे आहे, इतिहास हा काय असतो की भविष्यातल्या चुका टाळण्यासाठी असतो. इतिहास म्हणजे जे आहे भूतकाळाचा आपण अभ्यास करत असतो. कशासाठी? वर्तमान काळ व भविष्याचा वेध घेणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे. जर इतिहासाचा अभ्यास नाही केला तर जे आहे हिस्ट्री काय असते, हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ असं म्हटलं जातं. मग इथं ज्याने याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण जे आहे त्याचं त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आखली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या इथं. मग इथं जे आहे खूप महत्त्वाचं आहे, शेप महत्त्वाचा आहे, मटेरियल महत्त्वाचे आहे. ठीक आहे. बाकीचे बरेचसे इश्यूज असतात. मग इथं जे आहे गोष्ट लक्षात घ्या की या संबंधित जे आहे काय काय प्रश्न येऊ शकतात. तर जे आहे ओशियन बॉटम कसं असतं, तर ओशियन बॉटम जे आहे तर जेव्हा सुरुवातीला ही समजा सी लेवल आहे, हाय टाईड लाईन आहे, तर सुरुवातीला उतार असा हळूहळू मंद कमी होतो, त्याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात. म्हणजे समुद्राचे 4 फिजिओग्राफिक रिजन्स असतात. ठीक आहे. याला म्हणतात कॉन्टिनेंटल शेल्फ. जेव्हा उतार सडनली कमी एकदम वेगानं काय होतो, वाढतो, तर याला म्हणतात स्लोप. हा झाला दुसरा भाग समुद्राचा. तिसरा भाग असतो की जे आहे मैदान भाग, बॉटम ऑफ द ओशन, त्याला म्हणतात अबायझल प्लेन, अबायझल, हा झाला तिसरा भाग. आणि चौथा भाग असते अशा व्हॅलीज असतात, ट्रेंचेस, अशा डीप व्हॅली, गर्ता म्हणतो आपण त्याला, ट्रेंचेस किंवा गर्ता, हा असतो चौथा भाग. असे 4 भाग असतात. ठीक आहे, ओशनचे. तर हे जे डीपेस्ट पॉईंट्स आहे हे खूप महत्त्वाचे. आता कसं आहे की यासाठी आपल्याला हा ॲक्सिडेंट का झाला याला एक गोष्ट समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे की हा आहे प्लेट टेक्टॉनिकचा मॅप. ठीक आहे, ज्याचा जगात भूगोलामध्ये हा खूप महत्त्वाचा जे आहे सिद्धांत आहे. तर हे सर्व प्लेट्स दिलेले आहे 3 प्रकारच्या. ठीक आहे. म्हणजे इथं जे आहे हे बाउंड्रीज दिलेले आहे. कॉन्व्हर्जन्स बाउंड्री, हे असा आकार असेल कॉन्व्हर्जन्स, असा असेल तर डायव्हर्जन्स, आणि तुझं रेषा असेल तर एक जे आहे पॅरल किंवा ट्रान्सफॉर्म बाउंड्री म्हणतात त्याला. आता इथं बघा हा ॲक्सिडेंट जे आहे हा इथं झाला, इथं या भागात झाला. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आता सॉरी, हे पॅसिफिक प्लेट आहे, सॉरी आपण इथं आहे, हे इथं ॲक्सिडेंट झाला. हे न्यू फाउंडलँड रिजन आहे कॅनडाचा, तर इथं ॲक्सिडेंट झालेला आहे, सॉरी. ठीक आहे, इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे. मग इथं जे आहे या भागात कसं आहे की इकडनं लॅब्राडॉर करंट येतात, थंड सागरी प्रवाह आहे, टेम्परेचर खूप कमी आहे. आणि इथं ज्यांना असे खालून ज्यांना असे तर जे आहे खूप मोठे आईसबर्ग्स वगैरे आहे, खालून गोयाट्स आहे असे. ठीक आहे, खामागा बघितलं आपण, खालून असे माउंटेन जे असतात ना त्याला आपण काय म्हणतो, गोयाट्स असे म्हणतो. तर त्यामुळे जे आहे इथं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. आता इथं आपण जर समजा बघितलं की आता हा भारतात जे आहे बघा, लक्षात घ्या. आता नॉर्थ अटलांटिक ओशनमध्ये तर हा असा यस आकाराचा असा पर्वत दिसते, समुद्रात आहे असं, म्हणजे याची सी लेवल आहे. समजा हा अटलांटिक ओशन आहे, तर मधात जे आहे ना असा जे आहे इथून असं व्होल्कॅनिक कंटिन्युअस इरप्शन होत आहे, तर असा यस आकाराचा काय पर्वत आहे बघा, हे यस आकाराचा. वरच्याला चॅलेंजर डीप म्हणतात, खालच्याला एक भाग जे आहे हा नॉर्थ भाग आणि हा साऊथ भाग. तर जे आहे एक भाग जे आहे चॅलेंजर डीप आहे आणि खालचा भाग जे आहे डॉल्फिन राईज आहे. हे 2 पर्वत आहे, हे 2. आणि या मधात जी एक गर्त आहे, ट्रेंच आहे, तर त्याचं नाव आहे रोमांचा गर्ता, म्हणजे डीप पॉईंट आहे इथला. आणि या अटलांटिक ओशन मधला सर्वात डीपेस्ट पॉईंट इथं आहे. ठीक आहे, प्युर्टो रिको नावाचा. हे बघा, ही कॅरिबियन, ही जी प्लेट आहे ही कॅरिबियन प्लेट आहे आणि ही अमेरिकन प्लेट आहे. ही अमेरिकन प्लेट आणि ही कॅरिबियन प्लेट आहे. ठीक आहे, या दोघांच्या कॉन्व्हर्जन्सला इथं प्युर्टो रिको नावाचं जे आहे सर्वात डीपेस्ट पॉईंट आहे अटलांटिक ओशन मधला, प्युर्टो रिको. 8848 मीटर जे आहे याची काय डेप्थ आहे. इथं हे अटलांटिक जे शिप आहे ते 3800 मीटरवर आहे. ठीक आहे, हे त्यामुळे हा खूप सर्वात डीपेस्ट पॉईंट आहे. ठीक आहे, मग इथं जे आहे प्युर्टो रिको. आता डीपेस्ट पॉईंट ऑफ द जे आहे ओशन, हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, तर इथं मी दिलेला आहे. इथं बघा, आता हा जे आहे पॅसिफिक ओशन आहे आणि इथं जे आहे इथं मरियाना ट्रेंच आहे इथं. ठीक आहे, हे बघा इथं हा जे जपान आहे, हे फिलिपाईन्स आहे. तर जे आहे इथं जे आहे या भागात इथं अशी जी आहे इथं मरियाना ट्रेंच आहे, मरियाना ट्रेंच. आणि या मरियाना ट्रेंचमध्ये सर्वात डीपेस्ट जो पॉईंट आहे तर त्याचं नाव आहे चॅलेंजर डीप. कोणतं नाव आहे त्याचं? चॅलेंजर डीप. म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात डीपेस्ट पॉईंट कोणता आहे? चॅलेंजर डीप. तर याची जी डेप्थ आहे 10,800 जवळपास 825 मीटर. ठीक आहे, आता मरियानाची काही ठिकाणी डेप्थ अशी दिलेली आहे 11,025 मीटर, अशी 22 मीटर अशी दिलेली आहे. तर 11 किलोमीटर हे साधारणतः जे आहे ही डीप आहे. 11 किलोमीटर म्हणजे माउंट एव्हरेस्ट पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या इथं. तर हे जे मरियाना ट्रेंच आहे, तर इथं जे आहे इथं हे बघा, इथं मी याचा 3D व्ह्यू दिलेला आहे. आता ही मरियाना ट्रेंच आहे ही पूर्ण, आणि इथं हा डीपेस्ट पॉईंट आहे, त्याचं नाव आहे चॅलेंजर डीप. तर ही जी प्लेट आहे ही फिलिपाईन्स प्लेट आहे. ही वरची जी आहे युरेशियन प्लेट, ही फिलिपाईन्स प्लेट, आणि ही जी प्लेट आहे ही आहे पॅसिफिक प्लेट.
आणि पॅसिफिक प्लेट जे आहे आणि इकडनं युरेशियन प्लेट आणि ही मायनर प्लेट आहे फिलिपाईन्स प्लेट. ठीक आहे, तर म्हणजे युरेशियन प्लेट आणि पॅसिफिक प्लेट अशा भेटत आहे आणि ही पॅसिफिक प्लेट जे आहे. ठीक आहे, आता कसं असतं हे सर्व पूर्ण समुद्राच्या प्लेटचे असतात ना, हे पूर्ण पृथ्वीच्या. तर ही जी आहे कोणती प्लेट आहे युरेशियन आणि ही पॅसिफिक प्लेट आहे. तर पॅसिफिक प्लेट समुद्राची आहे, ओशनिक क्रस्टने बनलेली आहे आणि ही कॉन्टिनेंटल क्रस्टने बनलेली आहे म्हणजे जमीन आहे आणि हे समुद्राचं तळ आहे. तर समुद्राचं तळ कसं असते स्ट्रॉंग असते. तर हे असं खाली जात आहे खाली आणि असं खाली जाते की मग अशी डीप तयार होते. मग हे काय झालं मरियाना ट्रेंच म्हणजे अशी पूर्ण अशी डीप व्हॅली म्हणजे आपण गर्ता किंवा ट्रेंच म्हणतो आणि त्यामधला हा डीपेस्ट पॉईंट आहे. म्हणून कॉन्व्हर्जन्स म्हणजे हा पॉईंट कशा जेवढ्या काही ट्रेंचेस आहे मोस्टली हा कॉन्व्हर्जन्स बाउंड्रीने काय होतात तयार होतं मोस्टली. ठीक आहे, तर इथे जे आहे हे तुम्हाला चॅलेंजर डीप दिसेल मरियाना ते म्हणजे आता सर्वात डीपेस्ट पॉईंट झाला. ठीक आहे, मग आता अटलांटिक ओशनचा कोणता झाला प्युर्टो रिको. पॅसिफिक ओशनचा कोणता झाला चॅलेंजर डीप किंवा मरियाना गर्ता म्हणजे पूर्ण पृथ्वीचा हाच आहे. आणि जे आहे मग जे आहे कोण आहे इंडियन ओशन. तर इंडियन ओशनमध्ये कोणता सर्वात डीपेस्ट पॉईंट हा इंडियन ओशन आहे. तर सुंदा स्ट्रेट आहे म्हणजे ही जी प्लेट आहे ही जी प्लेट आहे हे युरेशियन प्लेट आहे. हे बघ जावा सुमात्रा ना जावा सुमात्रा तिथं इंडोनेशिया तिथं सुंदा गर्ता आहे. सुंदा ट्रेंच म्हणतात त्याला सुंदा ट्रेंच गर्ता सर्वात डीपेस्ट पॉईंट आहे इंडियन ओशनचा. तर ही जी प्लेट आहे ही इंडियन प्लेट आहे आणि ही युरेशियन प्लेट आहे. या दोघांचं कॉन्व्हर्जन्स होतं इथं. हे बघा इथं अंदमान निकोबार तयार झालेले आहे. ठीक आहे, अशा दोन प्लेटचं जेव्हा कॉन्व्हर्जन्स होतं आणि एक समुद्राची प्लेट खाली जाते ती वितळते आणि ज्वालामुखीचा उद्रेक होते आणि त्यामुळे ते बेटं तयार होतात असं. तर इथं ज्यांना काही डीपेस्ट पॉईंट हे तयार होतात हे डीप पॉईंट आहे इथं सुंदा पॉईंट म्हणतात सुंदा पॉईंट. तर त्याची डेप्थ जी आहे साधारणतः तर ही जर डेप्थ जर बघितली आपण तर ही दिली आहे 7290. ठीक आहे, म्हणजे सर्वात आहे हे चॅलेंजर डीप आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर इथे प्युर्टो रिको आणि त्यानंतर इंडियन ओशन म्हणजे सर्वात डीप पॅसिफिक ओशन. नंबर 2 अटलांटिक ओशन आणि नंबर 3 इंडियन ओशन. ठीक आहे, हा एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर ट्रेंचेस कशा तयार होतात हा एक भाग काय महत्वाचा आहे. आता यामध्ये जे आहे तर टिटॅनियम हा जे आहे मटेरियल जे आहे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, हे परीक्षेला येऊ शकतं कोणतं मटेरियल होतं. दुसरा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की सध्या पण हे रेअर अर्थ मटेरियल नाही आहे खूप महत्त्वाचं मटेरियल आहे. तर रेअर अर्थ मटेरियल जे आहे खूप असेच नावाने असतात रेअर अर्थ मटेरियल. आता सध्या कोणकोणते मटेरियल न्यूजमध्ये आहे टिटॅनियम एक कोणतं आहे लिथियम. लिथियमचं सर्वात जास्त उत्पादन कुठे आहे ऑस्ट्रेलिया चिली आणि नंतर चायना. कोबाल्ट आता बघा कसं असते जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याची जी बॅटरी असतात त्यात काय काय लागते लिथियम कोबाल्ट मॅग्नीज ग्रॅफाईट आणि स्टील. तर लिथियम आणि कोबाल्टचा आपल्या भारतात खूप मोठा इश्यू आहे ते नाही आहे आपल्याकडे. आता लिथियमचा रिझर्व जे आहे जम्मू काश्मीरमध्ये भेटला. जम्मू काश्मीरमध्ये जे आहे कोणत्या जिल्ह्यात कुठं भेटला शोधा. ठीक आहे, रिसेंट न्यूज आहे रिसेंट परीक्षेला प्रश्न येईल तो. ठीक आहे, लिथियम आता इथे लक्षात घ्या. कोबाल्ट सर्वात जास्त कुठे आहे कोंगो देशात आफ्रिकेमध्ये कोंगो देश आहे. प्लॅटिनम कुठे आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. आता टायटॅनियम हा इश्यू खूप महत्वाचा आहे. मग रेअर अर्थ मटेरियल नाही आहे हे सर्व रेअर अर्थ मटेरियल नाही आहे. रेअरेस्ट मेटल्स आहे रेअरेस्ट मटेरियल्स आहे पण रेअर अर्थ मटेरियल नाही आहे. रेअर अर्थ मटेरियल म्हणजे हे कोणते असतात की हे पिरियडिक टेबल आहे. पिरियडिक टेबलमध्ये ज्यांचा ॲटॉमिक नंबर 57 ते 71 असे किती जे येतात रेअर अर्थ मटेरियल येतात 15. ठीक आहे 15 हे ब्ल्यू वाले जे आहे ना हे सर्व 15 मटेरियल्स आहे. हे सर्व रेअर अर्थ जे आहे मटेरियल आहे यामध्ये जे आहे आणि यांना काय म्हणतात लॅन्थानाइट्स म्हणतात. काय म्हणतात लॅन्थानाइट्स. फिजिक्स मधून हा प्रश्न येऊ शकतो लॅन्थानाइट्स कशाला म्हणतात. तर लॅन्थानाइट्स म्हणजे रेअर अर्थ मटेरियल किती येतात 15. तर हे वाचून घ्या तुम्ही. लॅन्थानियम सेरियम प्रेसिडोनियम निओडिनियम प्रॉमिथियम समारियम युरोपियम गॅडोलिनियम. आता हे काही परीक्षेला येणार नाही आहे हे नावं नाही येणार परंतु जे आहे असे नावं आले का समजून जायचं की हे रेअर अर्थ मटेरियल आहे. आता हे इट्रियम लुटेनियम हे जे आहे खूप महत्वाचे आहे खूप महत्वाचे आहे. आज सर्व जे आहे फोकस कशावर आहे रेअर अर्थ मटेरियलवर आहे. मग हे सर्व मटेरियल बरेचसे यातले काही मटेरियल जे आहे आपल्याला केरळच्या किनाऱ्याला जे मोनोझाईट सँड आहे ना त्या मोनोझाईट सँडमध्ये मिळते. त्यात थोरियम पण आहे. ठीक आहे असं. मग रेअर अर्थ मटेरियल जे आहे कामाचे आहे या 2-3 वर्षात खूप जास्त न्यूजमध्ये आहे म्हणून मी हा एक पॉईंट काय केला इथं कव्हर केला. ठीक आहे ओके. तर जे आहे तर दिस इज अबाउट वॉट टायटन आणि जे आहे भारतातलं जे आहे मत्स्य 6000 आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, हे चाणक्य फाउंडेशनचे जे आहे रिझल्ट्स आहे 2023चे 2022 पर्यंतचे रिझल्ट्स आहे चाणक्य फाउंडेशनचे. चाणक्य फाउंडेशनच्या ह्या बॅचेस सुरू होणार आहेत. आता सर्वांनाच माहित आहे की नवीन राज्यसेवा 2025ला सुरू होणार आहे. परंतु चाणक्य फाउंडेशनमध्ये आतापर्यंत UPSCची बॅच कम्प्लिटली वेगळी होती राज्यसेवा बॅच कम्प्लिटली वेगळी होती. ठीक आहे, कारण की दोघांचे सिलेबस वेगळे होते. आता 2025 मध्ये सेम होणार आहे सेम सिलेबस झालेला आहे 2025 पासून. त्यामुळे दोन्ही बॅच इंटिग्रेट केल्या आहे. त्यामुळे कोणाला माध्यमाचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इंग्लिश मीडियम बॅच म्हणजे वॉरियर बॅच
आणि मराठी मीडियम बॅच म्हणजे व्हिक्ट्री बॅच हे येणाऱ्या 16 जुलै आणि 23 जुलैपासून सुरू होणार आहे. दोघांचा या पहिल्या दिवशी 11 वाजता सेमिनार आहे आणि दुसऱ्या दिवशीला जे आहे बॅच सुरू होत आहे. सर्वांची इथं टायमिंग दिलेली आहे बॅचचे. ठीक आहे, तर ही बॅच 16 जुलैला सेमिनार आहे 11 वाजता, 17 जुलैला बॅच आहे. हिचं 23 जुलैला सेमिनार आहे आणि जे आहे 11 वाजता आणि 24 जुलैला ही बॅच काय होणार आहे, सुरू होणार आहे. मराठी मीडियम बॅच व्हिक्ट्री बॅच आहे. आणि या बॅचची जी आहे स्पेशालिटी ही आहे का या बॅचचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला UPSC MPSC व इतर केंद्र सरकारच्या सर्व एक्झाम क्रॅक कशा करता येईल हे महत्त्वाचं आहे. आणि या बॅचेसमध्ये नवीन जरी राज्यसेवा जर असेल, UPSC जरी असेल, पण तुम्हाला मराठी, इंग्रजी व CSAT हे या परीक्षेमध्ये क्वालिफाईंग आहे. परंतु चाणक्य फाउंडेशन याला स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवेल तुम्हाला. मराठी, इंग्रजी आणि CSAT स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्यामुळे तुम्हाला UPSC व राज्यसेवेसोबत इतर सर्वच एक्झाम काय करता येईल, क्रॅक करता येईल. कारण बाकी एक्झामला हे स्कोरिंग असते. मराठी इंग्लिश कंबाईनची एक्झाम आहे, ओल्ड राज्यसेवा आहे, मराठी इंग्रजी कंपल्सरी असते, स्कोरिंग असते, CSAT स्कोरिंग असतं. ठीक आहे, तर हे स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवले जाईल. म्हणजे तुम्हाला हायर ड्रीम अचीव करताना जे आहे तुम्हाला तुमची जे आहे जॉब सिक्युरिटी कशी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून चाणक्य फाउंडेशन तुम्हाला काही विषय इतर एक्झाम सुद्धा तुम्हाला क्रॅक करता आला पाहिजे, प्लॅन बी सुद्धा तुमचा स्ट्रॉंग झाला पाहिजे, म्हणून ॲडिशनली ते विषय ज्या काय करतील स्कोरिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल इंग्लिश ग्रामर आहे, मराठी ग्रामर आहे, CSAT आहे, जबरदस्त शिकवण्याचा भर असेल. म्हणजे तुम्हाला प्लॅन बीचं टेन्शन येणार नाही. म्हणजे बाकी एक्झाम सुद्धा काय करता येईल, क्रॅक करता येईल. आणि रायटिंग प्रॅक्टिसवर, करंट अफेअरवर भर काय असेल जास्त. जसं मी आता टायटनचा एक कन्सेप्ट शिकवत आहे, तसाच कन्सेप्ट जे आहे मी सर्व म्हणजे रोज तुम्हाला आठवड्यातून जे आहे 9:30 वाजता मी लाईव्ह घेत असतो, ज्यामध्ये तुम्हाला UPSC, राज्यसेवा, कंबाईंड पॉईंट ऑफ व्ह्यू, सर्व करंट अफेअर काय असते माझा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू देण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. रात्री 9:30 वाजता. आठवड्यातनं कमीत कमी 3 ते 4 लेक्चर असतात. कमीत कमी 3 तर असतात, पण जास्त येऊ शकतात. आणि काही लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला काय असतात दिलं जातं. जसं टायटन लेक्चर जे आहे थोडं या टायटन जेव्हा हे लेक्चर मी असं वेगळं रेकॉर्ड का केलं, कारण टायटनकडे लक्ष आपलं काय असते जास्त, पण टायटन सोडून बाकी गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक असते. कारण की टायटन कशी बुडली, काय बुडली, तर हे बाकी लोकांसाठी जे आहे महत्त्वाचं असते. परंतु जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा मार्क्स ओरिएंटेड अभ्यास करतात त्याच्यासाठी इतर गोष्टी काय असतात महत्त्वाच्या असतात. कारण कसं असते, एखादी गोष्ट खूप पॉप्युलर होत असेल, नोन टू ऑल असेल, तर परीक्षेत येण्याची चान्सेस काय असतात, कमी असतात. आणि विच इज नोन टू फ्यू, इट इज व्हेरी ॲट मायक्रो लेवल. म्हणजे तुम्हाला आज सांगतो की हे गोष्ट तुम्हाला एक लक्षात घ्या. बघा, आतापर्यंत आपल्याला टायटन माहिती आहे आपल्याला, पण आफ्रिकेमध्ये, ठीक आहे, आफ्रिकेच्या बाजूला इथे एक कॅनरी आयलंड्स आहे. कॅनरी आयलंड्स तुम्ही नाव ऐकलं असेल. कॅनरी करंट्स आहे, थंड सागरी प्रवाह आहे, कोल्ड ओशनी करंट्स आहे. कॅनरी हे इथं जे आहे युरोपमध्ये एक स्पेन देश आहे, हे स्पेनचे आयलंड आहे. स्पेनचे आयलंड, या कॅनरी आयलंडला जे आहे एक शिप चालली होती मायग्रंट्सला घेऊन, ठीक आहे, आणि ती शिप बुडली. 160+ लोक होते त्याच्यावर. ती शिप बुडली तर 30 पेक्षा जास्त लोकांची डेथ झालेली आहे. वेळेवर जे आहे इथे एक मोरोक्को देश आहे, या मोरोक्कोनी सुद्धा जे आहे रेस्क्यू ऑपरेशन केले. परंतु जे आहे हा इन्सिडेंट कोणाला माहित नाही. टायटन सर्वांना माहित आहे, पण हे माहित नाही आहे. मग तुम्हाला प्रश्न ना याच्यावर सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा की कॅनरी आयलंड कुठे आहे शोधून घ्या. कॅनरी आयलंड स्पेनचा आहे, मोरोक्कोच्या पश्चिमेला आहे. ठीक आहे, असं थोडंसं हे बघून घ्या. आणि कुठं आहे, नॉर्थ अटलांटिक ओशनमध्येच आहे. म्हणजे नॉर्थ अटलांटिक ओशनच्या पश्चिमेला टायटनचा ऍक्सिडेंट झाला आणि पूर्वेला जे आहे या कॅनरी आयलंडच्या जवळ एक शिपचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे ही शिप जे आता गरीब लोक होते त्यामुळे कोणी लक्ष दिलं नसेल. ठीक आहे, श्रीमंताकडे जे आहे म्हणजे खूप जास्त टायटॅनिक खूप मोठे मोठे विषय आहे ना असं. परंतु इथं 30 पेक्षा जास्त लोकांची काय झालेली आहे, डेथ झालेली आहे. ठीक आहे, तर जे आहे तर या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे या बॅचेस आहे. तसंच जे आहे इथं एक चॅम्पियन्स बॅच आहे. ठीक आहे, जी 2 जुलैला त्याचा सेमिनार आहे 11 वाजता आणि 3 जुलैपासून जे आहे सकाळी 7:30 वाजता ही बॅच सुरू होत आहे, चॅम्पियन्स बॅच. या चॅम्पियन्स बॅचमध्ये जे आहे कंबाईंड ग्रुप बी व ग्रुप सी म्हणजे तलाठी वगैरे, IBPS पॅटर्न वगैरे सर्व होणार आहे. प्री आणि मेन्स दोन्ही इंटिग्रेटेड बॅच आहे. प्री मेन्स सर्व, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सर्व परीक्षा, क्लरिकल सुद्धा यामध्ये कव्हर होईल. तर हे सुद्धा कव्हर होईल. परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, ठीक आहे, जी ओल्ड राज्यसेवा आहे, 2024चा एकच अटेम्प्ट राहिलेला आहे. 2025 पासून न्यू राज्यसेवा आहे. परंतु 2024 आणि 25ची जी राज्यसेवेची प्रिलिम आहे ती सेमच आहे. ठीक आहे, ती नाही बदलली. राज्यसेवेची मेन्स आणि इंटरव्ह्यूचा पॅटर्न बदलला, प्रिलिम तेच आहे जुनी. त्यामुळे जे आहे या बॅच सोबत राज्यसेवा प्रिलिम सुद्धा काय करता येईल, कव्हर करता येईल. आणि राज्यसेवा प्रिलिम या बॅच मधले जे कॉमन लेक्चर आहे ते या बॅच मध्ये होईल, काही लेक्चर वेगळे होईल. तर राज्यसेवा ओल्ड राज्यसेवेची बॅच सुद्धा जे आहे काय सुरू होत आहे, तेव्हा सुरू होत आहे. कधी 2 जुलैला सेमिनार, 3 जुलैला सकाळी 7:30ला बॅच. आणि सर्वात विशेष म्हणजे या बॅचमध्ये चॅम्पियन का नाव दिलं, कारण या बॅचमध्ये तुम्हाला प्रिंटेड मटेरियल दिलं जाईल आणि ते प्रिंटेड मटेरियलच जे आहे बेस्ट मटेरियल दिलं जाईल आणि ते पाठ करून जे आहे तुमच्याकडनं तयारी करून घेतली जाईल.
ठीक आहे. जास्तीत जास्त भर पाठांतर आणि प्रॅक्टिसवर असेल. क्लास पूर्ण मदत करेल आणि एकाच अटेम्प्टमध्ये कसा रिझल्ट येईल याच्यावर सर्वात जास्त भर असेल. त्यामुळे ही बॅच थोडीशी काय असेल, त्याचं स्वरूप वेगळं असेल. ठीक आहे, म्हणून याची लक्षात घ्या. म्हणजे या बॅचमध्ये मराठी इंग्रजी एकदम कंपल्सरी करून घेतलं जाईल. सीसॅट वगैरे सर्व कंपल्सरी करून घेतलं जाईल. त्यामुळे कुठलाही याच्यामध्ये विषय येणार नाही. ही चॅम्पियन्स बॅच असेल, ज्या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे ऑफलाईन तर मिळेलच, पण सोबत ऑनलाईन सुद्धा मिळेल. म्हणजे तुम्हाला जे आहे, आता कसं आहे, कोणती बॅच ही हायब्रिड बॅच असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला दोन्ही, आणि ही बॅच जी आहे कोणाला ऑफलाईन जॉईन करायची असेल तर ऑफलाईन जॉईन करू तर शकताच, परंतु तुम्हाला लाईव्ह सुद्धा ही बॅच आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ही बॅच काय मिळेल, लाईव्ह मिळेल. लाईव्ह म्हणजे जेव्हा इथं ऑफलाईन बॅच सुरू असेल तेव्हाच ती बॅच काय असेल, लाईव्ह सुरू असेल, तर तुम्ही लाईव्ह सुद्धा जॉईन करू शकता. परत लाईव्हची ॲडमिशन वेगळी असेल. आणि लाईव्ह जॉईन करण्यासाठी तुम्हाला चाणक्य फाउंडेशन अमरावती हे ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर टॅबला जी F2 बॅच आहे, F2 कोणती बॅच आहे, F2 म्हणून एक बॅच आहे कंबाईनची प्री मेन्सची, तर त्या बॅचला जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. ती बॅच जॉईन केली तुम्ही, ती बॅच जी आहे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तिचं जे आहे तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा पे करता येईल आणि फुल पे सुद्धा करता येईल. तर F2 बॅच आहे. तर F2 बॅच तुम्ही आज जॉईन केली म्हणजे 3 जुलैच्या अगोदर, तर तुम्हाला या बॅचचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे, लाईव्ह. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह सुद्धा पाहता येईल. ओके, हां. तर इथं जे आहे सर्व अशा बॅचेस आहे. आणि ही चाणक्य फाउंडेशनची जी आहे टीम आहे, ठीक आहे, टीम, ठीक आहे, ह्या पूर्ण टीम, कम्प्लिटली टीम, डेडिकेटेड टीम आहे. ठीक आहे, ह्याच्यावर सर्वात जास्त भर आहे. टीचरवर सर्वात जास्त भर आहे चाणक्य फाउंडेशनचा. ठीक आहे, टीचर आहे तर टॉपर आहे, आणि टॉपर आहे तर टीचर आहे. ठीक आहे, जेवढे जास्त रिझल्ट येतील, आणि रिझल्टबद्दल तर काही प्रश्नच नाही. म्हणजे तुलनेने आपण जे आहे ऑनेस्टली जे आहे खूप चांगले रिझल्ट्स आहे. ठीक आहे, तसं ओव्हरऑल जे आहे हा इनिशिएटिव्ह आहे. आणि सर्वांना एक विनंती आहे की चालू घडामोडीचे लेक्चर ऐकताना कृपया थोडं लिहून घेत राहा आणि टॉपिक वाईज लिहित राहा, सब्जेक्ट वाईज. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.